सर्वांना आज मी मैदा आणि बटाट्याच्या भाजीपासून खूप छान नाश्ता तयार केला होता. तर बघू शकता, एक वाटी मोठी मैदा घेतलेला आहे आणि नंतर हातावर चोळून 1 चमचा ओवा टाकला, जेणेकरून छान वास लागतो ओव्याचा. हातावर चोळून टाकायचा आणि चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्याच्या नंतर मी तेल वापरलेलं आहे मोहन द्यायला. आपण तूप पण वापरू शकतो. तुपाच्या जागी तेल टाकलं तर एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि छान त्याला मिक्स करून घेतलं. नंतर आपल्याला कणकीपेक्षा थोडासा निब्बर झाला पाहिजे. कणिक जशी आपण मळतो त्याच टाईपमध्ये आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, आता पाणी टाकून मी छान याला आधी तेल टाकलं तर छान सर्व मिक्स केलं. ओवा पण पूर्ण मैद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि मीठ वगैरे. आणि नंतर याला पाणी टाकून मिक्स केलं छान. आपण कुठलाही नाश्ता बनवतो तर आपण जास्त ज्यांना तेलकट वगैरे आवडत नाही खायला, तर जर का आपण आप्पे पात्रामध्ये बनवलं तर खूप छान तेलकट पण नाही होत आणि कमी तेलामध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे. आता मी याला छान पाणी टाकून हे करून ठेवलं, याचा डो करून ठेवला बघू शकता आणि कॉटन कपड्यांनी झाकून ठेवला. तर मी इकडं आता भाजीची तयारी करत आहे. तर मी अगोदर बटाटे उकडून घेतले होते, छान मॅश करून घेतले. आत्ता पॅनमध्ये मोहरी टाकली तेल गरम झालं की, आणि धने टाकलेले आहे. तर खूप छान धन्याने टेस्टी होतो तो जो आपण सारण बनवणार आहे बटाट्याचं. तर जसं समोसात असतं ना सेम तेच. आणि मिरची टाकली हिरवी, नंतर 2 कांदे कट करून टाकले छान आणि याला छान कलर बदलेपर्यंत परतून घेतलं. आणि आता सध्या खूप छान थंडीमध्ये हिरवं मटार भेटत आहे तर ते टाकलेलं आहे 1 वाटी भरून. आपण बिलकुल समोशाचं जसं मधलं सारण असतं तेच बनवणार आहोत. भाजी जशी समोशात भाजी असती ना तेच टाईपची. तर बघू शकता मी आता याच्यामध्ये मटार पण टाकून घेतले आणि याला छान मिक्स करून घेतलं. जर का लहान मुलांना खायचे असले तर आपण कमी तिखट बनवू शकतो, तर हिरवी मिरची कमी वापरू शकतो. मी जी हिरवी मिरची वापरली ती खूप कमी तिखटवाली आहे. आणि आता मी हळद टाकून घेतली, नंतर लाल तिखट टाकलं, काश्मीरी लाल, आणि त्याला छान मिक्स करून घेतलं. आणि नंतर बटाटे मी अगोदरच उकडून घेतलेले होते, त्याला मॅश करून टाकलं त्यात. खूप छान होतं, एकदा नक्की ट्राय करा. आणि बिलकुल तेलकट पण नाही होत आणि सगळ्यांनाच खूप आवडतं, मुलांना तर खूप जास्त आवडतं. आता बटाटे टाकून घेतले, नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यात आणि छान कोथिंबीर पण टाकलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली कोथिंबीर पण. आणि खूप म्हणजे कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो, हेल्दी असा नाश्ता. याला छान मिक्स करून घेतलं सर्व टाकल्याच्या नंतर आणि थंड होण्यासाठी आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. मसाला परतला की मी बटाटे जेव्हा ॲड केले तेव्हा मी गॅस बंद करून टाकला आणि छान त्याला गरमच होता तो पॅन, तर त्याला मिक्स करून घेतलं. आणि जसं आपण पुरी बनवतो तशा आकाराचं ह्याचं पुरीच बनवून घ्यायची या उंड्याची. आणि छान त्याच्यामध्ये ते सारण आणि कडेने थोडंसं हलकं पाणी हे करून घ्यायचं आणि छान त्याला पतला करायचा एकदम तो पुरी जे बनवतो, नाहीतर जाड बनवली तर चांगलं भाजत नाही. आणि याच्यात जी आपण भाजी बनवली होती सेम समोसे सारखंच याची टेस्ट लागते, फक्त की आपण भाजून घेणार आहोत आप्पे पात्रामध्ये आणि समोसे आपण तळून घेतो. याला छान हे करायचं, त्याच्या कडा छान दाबायचे जेणेकरून ते हे नाही फुटलं नाही पाहिजे छान. आणि सगळे मी आता तयार करून घेतले बघू शकता. थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं जेणेकरून ते भाजी छान गोल आकार आला पाहिजे आणि छान बसलं पाहिजे ते. आणि जर का कोणाला तळून आवडत असत आपण हे तळून पण घेऊ शकतो, पण मी आप्पे पात्रामध्ये नेहमी मी असंच बनवते की आप्पे पात्रामध्ये भाजून घेते कमी तेलामध्ये. 1 चमचा 2 चमचे तेलामध्ये नाश्ता तयार होतो, जेणेकरून लवकर होतं. आणि याला छान ब्रशने तेल लावून घेतलं आणि आता मी ते एक टाकून घेतलेले आहे. तर नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जर का. आणि आता मी छान याच्यात टाकून घेतले
तुम्ही बघू शकता खूपच 2 चम्मच तेलमध्ये नाश्ता तयार झाला. आणि कोणाकोणाला जास्त तेलकट वगैरे आवडत पण नाही त्यांच्यासाठी तर खूप छान. आणि सेम समोसाचीच म्हणजे चव येते त्याला. फक्त एवढं की कमी गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजायचं. आपण जर का फुल गॅस केला तर वरवरूनच भाजलं जातं. म्हणून की कमी गॅसवर भाजून घ्यायचं आलटून पलटून छान त्याला. फुल गॅस नाही ठेवायचा. ते म्हणजे भाजल्या नाही जात. मी थोडंसं वरून तेल टाकलेलं आहे आणि नंतर परत मी तेल पण नाही वापरलं. जेव्हा मी त्यात टाकून घेतलं तेव्हाच 1 चमचा तेल वापरलेलं. आणि छान त्याला कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आलटून पलटू करून. आणि कुठल्या पण चटणीसोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता. सकाळी सकाळी खूप लवकर पण होतो नाश्ता जर बनवायचा असलं तर. तर बघू शकता खूप छान भाजल्या जाते. आणि आता अशा कलर होईपर्यंत मी भाजलेले आहे. मध्ये खूप खुसखुशीत होतात बघू शकता. आणि ते वरून तर आपण तळून घेतल्यासारखंच त्यांना कलर पण येतो. मी तुम्हाला एक हे करून दाखवत आहे. तर बघू शकता किती कमी गॅसवरच भाजायची जेणेकरून छान क्रिस्पी होते आणि खूप चवीला पण छान लागते. जर का व्हिडिओ आवडला